श्री स्वामी समर्थ. माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहावी. घरात सुख समाधान आणि धनधान्याची भरभराट व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून श्रावणातील वरलक्ष्मी व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. पण यंदा हे व्रत नेमके कोणत्या दिवशी आहे? पूजा सुरू करण्यापूर्वी कोणती तयारी करावी? कलशामध्ये काय ठेवावे? उपवास कसा करावा? आणि संध्याकाळी उद्यापनाची पद्धत काय आहे? या सगळ्या गोष्टी आज आपण एक एक करून समजून घेणार आहोत. आता बघूया हे व्रत नेमके कधी करायचे. 2026 मध्ये वरलक्ष्मी व्रत कोणत्या दिवशी आहे? या सर्व प्रश्नांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम तारीख जाणून घेऊया. 2026 मध्ये वरलक्ष्मी व्रत शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी आहे अशी प्रमुख पंचांग स्त्रोतामध्ये नोंद आहे. हे व्रत श्रावण पौर्णिमेच्या आधीच्या शुक्रवारी करण्याची परंपरा आहे. यावर्षी याच दिवशी श्रावण पौर्णिमाही असल्यामुळे हा दिवस अनेक भक्तांसाठी विशेष धार्मिक महत्त्वाचा आहे. मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पंचांग पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे तुमच्या शहरातील स्थानिक पंचांगातील तारीख आणि पूजा वेळ नक्की तपासा. वरलक्ष्मी व्रताचे महत्त्व. वरलक्ष्मी म्हणजे वर देणारी लक्ष्मी. माता लक्ष्मीला धन, समृद्धी, सौभाग्य आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. या व्रतामध्ये विशेषतः कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, पतीच्या आरोग्यासाठी, घरातील सदस्यांच्या कल्याणासाठी आणि आपल्या घरात सकारात्मक वातावरण राहावे यासाठी माता लक्ष्मीची भक्ती केली जाते. हे व्रत मुख्यतः दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागांमध्ये मोठ्या श्रद्धेने केले जाते. इतर ठिकाणीही भक्त आपल्या परंपरेनुसार हे व्रत करतात. म्हणून तुमच्या घरात ही परंपरा असेल तर श्रद्धेने हे व्रत करू शकता. आता बघूया पूजा मांडणी कशी करावी. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पूजा मांडणी. सर्वप्रथम घरातील पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. एक चौरंग किंवा पाट घ्या. त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा. त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. जर तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो नसेल तर देवघरातील लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असल्यास तेही आपल्या परंपरेनुसार ठेवू शकता. माता लक्ष्मी समोर एक कलश मांडायचा. कलशामध्ये आपल्या परंपरेनुसार तांदूळ किंवा पाणी ठेवण्याची पद्धत असू शकते. त्यामुळे तुमच्या घरच्या पूजा विधीनुसार कलश मांडणे उत्तम. कलशावर हळदी कुंकू लावा. त्यावर नारळ ठेवायचा असल्यास स्वच्छ नारळ घेऊन त्याला हळदी कुंकू अर्पण करा. कलशाजवळ फुले, अक्षदा, हळद, कुंकू, धूप, दीप, नैवेद्य आणि पूजेचे इतर साहित्य व्यवस्थित ठेवा. गणपती पूजन आधी का? कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करण्याची परंपरा आहे. म्हणून माता लक्ष्मीची मुख्य पूजा करण्यापूर्वी प्रथम गणपती बाप्पांना नमस्कार करून त्यांचे पूजन करा. गणपतीला दुर्वा, लाल फूल, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा. तुम्हाला मंत्र म्हणता येत असेल तर गणपती मंत्र म्हणता येत नसेल तरी ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणत पूजा करू शकता. यानंतर माता लक्ष्मीचे पूजन सुरू करा. माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू अर्पण करा. लाल किंवा कमळाचे फूल उपलब्ध असल्यास अर्पण करा. गजरा, हार किंवा वस्त्र अर्पण करण्याची तुमच्या घरात पद्धत असल्यास तेही अर्पण करू शकता. त्यानंतर धूप आणि दीप दाखवा. माता लक्ष्मी समोर शांतपणे बसून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा. यावेळी मोठमोठ्या मागण्या करण्यापेक्षा एक साधी प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, आमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि धनधान्याची वृद्धी होऊ दे. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. तुम्हाला श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक किंवा लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर पठण करू शकता. नसेल तरी फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र श्रद्धेने म्हणू शकता. आता येतो नैवेद्याचा भाग. माता लक्ष्मीला गोड पदार्थ, फळे, दूध, खीर, पेढे, श्रीखंड, शिरा किंवा आपल्या घरात तयार केलेला सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवता येतो.
काही परंपरांमध्ये अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे, पण भक्तांनो, प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात अनेक पदार्थ बनवणे शक्य असेलच असे नाही. म्हणून केवळ पदार्थांची संख्या महत्वाची आहे असे समजू नका. आपल्या क्षमतेनुसार साधा नैवेद्यही प्रेमाने अर्पण करू शकता. फळे, दूध किंवा एखादा गोड पदार्थ श्रद्धेने अर्पण केला तरी पूजा मनापासून करता येते. नैवेद्यानंतर माता लक्ष्मीची आरती करा. या दिवशी अनेक महिला उपवास करतात, मात्र उपवास करण्याची पद्धत प्रत्येक घरात वेगळी असू शकते. काही जणी निर्जला उपवास करतात, काही जणी फळाहार करतात, तर काही जणी फराळाचे पदार्थ घेतात. म्हणून आपल्या घरातील परंपरेनुसार व्रत करा. आणि एक गोष्ट महत्वाची, ज्यांना आरोग्याची समस्या आहे, औषधे सुरू आहेत किंवा डॉक्टरांनी उपवास करू नका असे सांगितले आहे, त्यांनी केवळ धार्मिक भीतीपोटी उपाशी राहू नये. देवाला भक्ती महत्वाची आहे, स्वतःच्या शरीराला त्रास देणे आवश्यक नाही. वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी पूजा केल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरच्या परंपरेनुसार उद्यापन करता येते. यासाठी काही कुटुंबांमध्ये सुवासिनी महिलांना घरी बोलवून त्यांचा सन्मान करण्याची पद्धत आहे. शक्य असल्यास त्यांना हळदी कुंकू लावा, फळ, प्रसाद किंवा आपल्या क्षमतेनुसार छोटीशी ओटी द्या. काही घरांमध्ये भोजन देण्याची पद्धत आहे, तर काही ठिकाणी फक्त प्रसाद देतात. इथेही एकच पद्धत सर्वांसाठी बंधनकारक आहे असे समजू नका. तुमच्या घरची परंपरा आणि क्षमता यानुसार उद्यापन करा. जर तुमच्या घरच्या परंपरेनुसार दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करण्याची पद्धत असेल तर सकाळी स्नान करून देवासमोर दिवा लावा. माता लक्ष्मीला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा. मनापासून क्षमायाचना करा. पूजा करताना काही चूक झाली असेल तर माता लक्ष्मीने ती क्षमा करावी आणि आमच्या घरावर तुमची कृपा कायम राहावी. यानंतर आपल्या परंपरेनुसार पूजा आवरा. कलशातील धान्य किंवा पूजेतील इतर वस्तू कशा प्रकारे वापरायच्या याबाबतही घरच्या परंपरेचे पालन करा. नैवेद्याचा प्रसाद कुटुंबातील सर्वांनी श्रद्धेने घ्यावा. तर भक्तहो, वरलक्ष्मी व्रत म्हणजे केवळ धन मिळावे म्हणून केलेली पूजा नाही. या व्रतामध्ये आपल्या घरात सुख, समाधान, आरोग्य, सौभाग्य आणि मंगलता राहावी अशी प्रार्थना आहे. म्हणून पूजा करताना मनात श्रद्धा ठेवा. पूजा मोठी झाली पाहिजे, खूप सगळे पदार्थ केले पाहिजेत किंवा खूप खर्च केला पाहिजे असे नाही. आपल्या क्षमतेनुसार स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने केलेली पूजा महत्वाची आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ. तुमच्या कुटुंबावर तिची कृपादृष्टी सदैव राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच धार्मिक व्रतवैकल्याची आणि सणांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. झालेली ही सेवा मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी मातेला नमस्कार. जय जय श्री महालक्ष्मी. धन्यवाद.